गजराची छाप पाडली। सर्वांनी गजरात पायाच्या गजरात स्वागत करायचं आहे। वहिनी साहेब आगे बढ़ो, वहिनी साहेब आगे बढ़ो। आणि आवाज कुणाचा आणि ताकद कुणाची? वहिनी साहेब आगे बढ़ो। व्यासपीठावरील थोडीशी गर्दी कमी करायची आहे। फोटोग्राफर आणि गर्दी कमी करायचे। सन्माननीय आदरणीय लताताई शिंदे, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, लताताई आगे बढ़ो। या हात दाखवून आपण प्रचंड टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। आपल्या ठाण्याच्या रणरागिणी आणि या महाराष्ट्राच्या लोकमाता सो लताताई एकनाथ शिंदे आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने बहिणींचं हार्दिक हार्दिक स्वागत। बहिणी साहेब आगे बढ़ो। धन्यवाद। या ठिकाणी सौ शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीनं बहिणींचं आणि यांच्या वतीनं सौ साक्षीताई संतोष पटाणे चाफ्याचा हार घालून दैवत साहेब यांच्या वतीनं वहिनींचा सेनेचा विजय करायचा आहे। लोकमाता वहिनींचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आलेल्या सर्व माई भगिनींचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपली निशाणी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरच्या सगळ्यांना माझे नमस्कार आणि माझे कार्यकर्ते, माझे सगळे नंदा बहिणी विणी त्यांना पण माझे आशीर्वाद। मी काय आता राजकारण म्हणजे या लोकांनी सगळं योगेश आणि आपल्या सांगितलं आणि मनोज दादांनी पण सर्व सांगितलंय। त्यामुळे साहेबांनी काय काय कामं केली आहे हे सगळं माहीत पडलंय। ही खरी गोष्ट आहे। ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। साहेब एकदा बोलले की ते करूनच दाखवतात हे तुम्हाला माहित असेल ना। हा, म्हणून आता आपल्याला काही बघायचं नाहीये। जे सांगितलं यांनी आपला योगेश त्यांनी आणि ह्यांनी त्यांनी दादानी सांगितलं ते आता सर्व होणार आहे। आणि क्लस्टरचं पण त्यांनी बोलले ते पण सगळं होणार। आता तिकडे किसनगर वगैरे हे लोकांना त्यांना घरं भेटणार आता इलेक्शन झाल्यावर। आणि त्याच्यानंतर मग इकडे सर्व बोलले ना, इकडचं ITI शांतीनगर वारलीपाडा वगैरे सगळ्यांचं होणार साहेब। आता परत सगळ्यांचं हे करून महासभेमध्ये आणि नगर विकास आणि हे अधिवेशनामध्ये ते बरोबर बोलले की साहेब खरोखर की बोलले की मी बिल्डिंग वरून जीव देईन जर माझं हे क्लस्टरचं पास नाही झालं तर। आता हे कोणासाठी? आपल्या जनतेसाठी, आपल्या सगळ्यांसाठी, सुखासाठी सगळं हे केलं। कुठला नेता, कुठला मुख्यमंत्री आतापर्यंत असं बोला? तेव्हा तर मुख्यमंत्री नव्हते, आमदार होते। तेव्हा त्यांनी एवढं धाडस दाखवून भांडले तिथे अधिवेशनामध्ये आणि त्यांनी ते सत्य करून दाखवलं। तसं साईराज पण जेव्हा पडली तेव्हा पण ती उभी करायची होती, तेव्हा पण साहेबांनी सर्व उपोषण केलं, हे केलं ते केलं, सगळं करून ती साईराज उभी केली, सगळ्यांना जीवदान दिलं। आणि आता आपल्याला आपल्या पुढे असं बघायला गेलं तर कोणच उमेदवार नाही असं समजायचं। एकच शिंदे साहेबच सगळे उमेदवार आहेत। लाईट येणार ना, आपला धनुष्यबाण म्हणजे बहिणीचा आवडता आहे। मग आता आहे ना, सगळ्यांनी आपल्याला
कोणाला कोणाला आता गरम होतं का? थंडी असते ना, मग आपल्याला पंखा पाहिजे पाहिजे का? मोठ्याने आता आपल्याला थंडी वाजते. आता ह्या सीझन मध्ये तर आपल्याला पंख्याकडे नाही बघायचंय. आणि जे जे सांगितलं ते सर्व सर्व योजना, सगळं पाणी बिणी सगळं भेटणार सगळं. आणि ज्यांनी काय काम नाही करून दिलं हे माझ्यापर्यंत आतापर्यंत आलं नव्हतं. ही बात सत्य आहे हा, की आम्हाला दमदाटी व्हायची, आम्हाला हे व्हायचं ते व्हायचं. मला नाही, मला आता माहित पडलं जेव्हा योगेश बोलला तेव्हा मला माहित पडलं की इकडे काम करायला देत नव्हते करून. मग असं अशा लोकांना आपण वोटिंग करणार का? हा, म्हणून पंखा हवा नको. हा, धनुष्यबाण तीर कमान धनुष्यबाण. आणि आता साहेब असंच करत नाही. आता त्यांनी सांगितलं एक किस्सा सिंदूरचा, काश्मीर सिंदूर. कोण नेता गेला तिकडे? कोणच नाही गेला ना. एका बाईच्या समोर आपल्या नवऱ्याची हत्या होताना कोण बघणार? किती म्हणजे त्या लोकांनी आपल्याला हे केलं. पण साहेब तिकडे गेलं आणि त्या महिलांना न्याय दिला, सगळ्यांना न्याय देऊन काश्मीर मध्ये ते सगळं करून आले. आणि तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? साहेब जेव्हा याला गेले, नो नो वरती चढून गेले फक्त. इर्शालवाडी साहेब इर्शालवाडीला गेलेले माहित आहे का? हा, मग साहेब गेले चढत. कोण नेता गेला नव्हता तेव्हा त्यावेळेला. पण जेव्हा ते आलं सगळं घर, सगळी माणसं मेली, सगळं मेलं, तर त्याच्या खाली माणसं, ढिगाऱ्याच्या खाली माणसं होती. आणि साहेब चढून वरती गेले. साहेबांचा श्वास बंद होत होता. त्यांना वाटलं आपलं आता काय खरं नाही. म्हणून डॉक्टर पण संगती होता. पण डॉक्टर बोलायला आता काय करणार, सलाईन पण कसं लावणार, काय लावणार. मग तिथे ती सलाईनची बाटल्या होत्या त्यांच्याकडे. ते सलाईन पीत तिकडे याच्यावर गेले, ईशागडावर. कोणाला न्याय द्यायला? त्या माणसाला न्याय द्यायला. कोण सलाईन पिएल का? असा नेता तुम्हाला भेटलाय. तो नेता एकदम काम करणारा नेता आहे आणि खरं बोलणारा, खोटं बोलणार नाही. खोटं बोलून कधीच काम करणार नाही. असे ते आपले शिंदे साहेब आहेत. म्हणून कोणाला वोटिंग करायचं? शिंदे साहेबांना, धनुष्यबाणाला. धनुष्यबाण म्हणजे शिंदे साहेब. आपल्या लाडक्या बहिणी आहेत ना, भावाच्या आहेत ना, अगदी नक्की. मग नंदा कोणाच्या? मग नंदेला काय माहितच नव्हतं इकडचं प्रॉब्लेम. बैठकीला येत होती तेव्हा मला माहित पडायचं. आता काय बैठकीला नाही ना येत, म्हणून मला नाही माहित पडलं. तर दिलगिरी व्यक्त करते मी. आता तुमच्याने होणार नाही. आता दादानं उभं केलंय. दर्शना जानकर ती आहे, वाघ मॅडम आहे, गुरमुख सिंग पापाजी आहेत. तर त्यांनी आता काम नाही केलं. आणि काय झालं, कोण पण तुमच्यातली एवढी जनता आहे, एकाने जरी माझ्या रूम मध्ये आलं आणि मला सांगितलं हे लोक असं करतात, तर ती ऍक्शन घ्यायला मी तयार आहे. ऍक्शन घेणार. आणि कोणाला काय प्रॉब्लेम असेल, काय असेल, आता ह्यांनी सांगितलं माफीला, हा, चुकीला माफी नाही. ते माझ्याकडे पण आहे. मी पण चुकीला माफी देत नाही. ज्या व्यक्तीला आपण गेल्या टायमाला निवडून दिलं तर आपल्याला असं वाटलं होतं काहीतरी करतील, काहीतरी करतील, पण त्यांनी काय नाही केलं. आता परत माझ्याजवळ आले, अपक्ष फॉर्म भरला. मी म्हणलं हे सगळं चालणार नाही. मग कुठे गेले? उबाटामध्ये. उबाटामध्ये जाऊन काय करणार? हे सैन्य कोणाचं आहे? हे गाव कोणाचं आहे? शिंदे साहेबांचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येऊन उभं राहणार. तुमची अवकात काय? हा, कोणाला तुम्ही हे करता? हा, चॅलेंज देता. अरे चॅलेंज द्यायला तो काय चॅलेंज घेणारा माणूस नाही, तो करून दाखवणारा माणूस आहे. आणि आता इकडून जा, आम्हाला काय फरक नाही पडला. आपल्याला फरक पडला का? नाही ना. हा, असं फरक नाही पडला. आपलं पहिल्यापासून काय आहे? याच्यावर आपली निशाणी धनुष्यबाण. आणि ह्या चारी जणांना
निवडून द्यायचं आहे. देणार ना? सकाळी लवकर उठायचंय. लवकर आपलं बाहेर जेवढे तेवढे आपले मत, आपलं मत, हक्काचं मत, एकच लक्ष, आपलं मत. आपलं मत कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. किती बोललं काय केलं तरी आपलं मत आपलंच असतं. आणि ते सकाळी उठून आपण ते हक्काने जाऊन द्यायचंय. आपल्याला त्याच्यात किती आनंद भेटतो बघा. आपण कोणाला तरी मत दिलं आणि ते मत आपल्या हक्काचं त्या माणसाला आणलं, आपण त्याच्यासाठी केलं, आपण त्याचा आनंद वेगळा असतो आपल्याला. आणि आता ह्याच्या पुढे बाकी सब भंगार है, बताताई अंगार है, बाकी सब भंगार है. हमारी सेना तिंदे ताबंचा. जय हो. बताताई अंगार तिंदे ताबंचा. जय हो. सेना. आपली निशाणी. आता आपल्याला इथे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतात. तुम्ही पण एकदम सहकार्य केलं खूप. सगळ्यांना कार्यकर्त्यांना, माझ्या सगळ्या भाऊ बहिणींना, सगळ्यांना, आनंदांना, सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार आहे आणि आशीर्वाद पण आहे. आणि तुम्ही एकदम एकच लक्ष, धनुष्यबाण. याद्या आपल्या कोणाला सांगायचं? ह्या लोकांना सांगायचंय याद्या नीट चेक करा. मी लक्ष टाकणार आहे याद्यांवर. काय साबळे साहेब, ठीक आहे ना? आहे ना? बोला धनुष्यबाण. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ, तशाच आमच्या आई वहिनी साहेब आणि सर्वांचे आपले लाडके भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब. आज मी आपणाला सांगू इच्छितो की जेवढा अनुभव वहिनीच्या बाबतीत मला आहे, मला नाही वाटत आहे की शांतीनगर मधल्या कुणाला असेल. आज वहिनीने जो शब्द दिलाय की शांतीनगरच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा जर आला तर मी समक्ष येऊन इथे ह्या विषयावरती मी मार्ग काढेन. वहिनीच्या फक्त शब्दावरती विश्वास ठेवा आणि आपले 4 उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या, एवढीच मी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, आता साहेबच बोलायला पाहिजे तुम्हाला, कारण एवढ्या वर्ष गायब होतात ना. मग आता आलात, मग आम्हाला साहेब बोललं पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही ज्या आनंदानं सांगता माझ्या साहेबांच्या बहिणीवर विश्वास ठेवा. त्यांचा विश्वास आहे का नाही? हा, विश्वास आहे. कोणी सांगायची गरज आहे का? हा, मग आपल्या धनुष्यबाणाला वोटिंग करायचं आणि आपल्या सकाळी 15 तारखेला जसं दादांनी सांगितलंय तसं सकाळी उठायचं, लवकर आपलं काम करायचं, वोटिंग करायचं आणि बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2026 सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीला उपस्थित आमच्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचं दैवत माननीय लताताई शिंदे वहिनी, तुमचा आभार मानतो की एवढ्या व्यस्त वेळेत पूर्ण ठाण्यामध्ये नाही तर पूर्ण मुंबईमध्ये वहिनींना जायला लागतं, महाराष्ट्रामध्ये जायला लागतं, पण आपल्या इकडे आल्यात त्याबद्दल वहिनींचं आपण टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे. आणि सगळ्यांची नावं घेत नाही, उपस्थित मंच, सगळे उमेदवार. आज आपण बघितलं की वहिनी इथे किसन नगर असू दे, श्रीनगर असू दे, शांतीनगर असू दे किंवा वागळे इस्टेट असू दे, ठाणा असू दे, हा बालेकिल्ला फक्त शिवसेनेचा आहे. आणि इथे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचाच बालेकिल्ला राहणार, याच्या पुढेही त्यांचाच बालेकिल्ला राहणार, हे आज आपण दाखवून दिलेलं आहे. वहिनी, जेव्हा मागच्या वेळी 4 नगरसेवक 2017ला आम्ही 17 मधून निवडून आलो, 16 मधून इथे आपले 4 नगरसेवक निवडून आले. शिंदे साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे 4ही उमेदवार आपले चांगल्या मताने निवडून आले. त्या काळात आपले 4ही नगरसेवक चांगल्या प्रकारे काम करत असताना एक नगरसेवक त्यातला बाकीच्या आपल्या 3 नगरसेवकांना कधी काम करूनच दिलं नाही. इकडे शांतीनगरमध्ये फिरत असताना, आता प्रचारात फिरत असताना आम्हाला लक्षात आलं की बरीचशी कामं पेंडिंग आहेत.
बाकीच्या ठिकाणी आम्ही गेलो तर सगळी कामं पूर्ण आलेत, सगळीकडे कामं झालेत. इकडे पाण्याचा विषय, बरेचसे प्रश्न आहेत. नंतर लक्षात आलं की आमचे 3 नगरसेवक जेव्हा जायचे प्रचाराला किंवा काम करायला, जेव्हा फाईल पास झाली बाबा नारळ फोडायला, तर इथला एक नगरसेवक यायचा, शांतीनगर मध्ये कोणी यायचं नाही, हे शांतीनगर माझं आहे. आणि काम करून दिलं नाही आमच्या 3 नगरसेवकांना. गुरमुख सिंगजी असतील, वाघ मॅडम असतील आणि सचिन कांबळे असतील, मनीषा कांबळे, या तिघांनाही काम करून दिलं नाही. शांतीनगर मध्ये वरच्या भागात पण कोणी यायचं नाही, खालच्या भागात पण कोणी यायचं नाही. प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं इथे भासवलं गेलं. पण त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा शिंदे साहेब झाले, त्या काळात साहेबांनी नगर विकास खात्यातून नंतर आपण जेव्हा निधीची कमतरता झाली तिथे, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब जेव्हा झाले, तेव्हा या भागाला शशीभाऊ जाधव असतील, त्यांनी एक 3 कोटी 3.5 कोटी रुपये मंजूर करून आणले शांतीनगर मध्ये खालच्या भागात वरच्या भागात काम करण्यासाठी. त्यावेळेस जेव्हा नारळ फोडला तेव्हा आमच्या शशीभाऊला असेल किंवा सगळ्यांना सांगितलं इथे कोणी काम करायचं नाही, काम करून देणार नाही. त्या काळात तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे सगळं प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं वागवलं गेलं. तर माझं एवढंच म्हणणं आहे वहिनी, इथे शांतीनगर असू दे, सगळ्या गोष्टीमध्ये शिंदे साहेबांनी जो निधी दिलाय ह्याचा आम्ही कधीही चुकीचा वापर करणार नाही. आणि सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा आम्ही काल बिल्डिंगच्या बैठका घेतल्या तेव्हा पाण्याचा विषय आला. इथे पाणी येतं पण 36 तासांनी 28 तासांनी टायमिंग वर येत नाही. मागच्या महिन्यामध्ये जेव्हा शिंदे साहेबांनी एक नगर विकासला एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये निधी नसल्यामुळे नगर विकास खात्याकडून शिंदे साहेबांनी 6 कोटी रुपये लगेच शांतीनगरसाठी मंजूर करून दिले आणि शांतीनगरला वेगळी टाकी ही निर्माण करून दिली. आणि ती जागा नव्हती अवेलेबल, तेव्हा मनोज तुकाराम शिंदे यांच्या वडिलांनी आपल्याला ती जागाही आपल्याला मोफत मध्ये तिकडे करून दिली. त्याबद्दल त्यांचाही आभार मानला जातोय. पण शिंदे साहेबांनी पण लगेच, एकनाथ शिंदे साहेबांनी कुठलाही शांतीनगर हा विषय आला, कैलासनगर विषय आला, तर लगेच एका मिनिटात 6 कोटी रुपये दिले. म्हणून शिंदे साहेबांचं आपण कौतुक करू आणि अभिनंदन मानू. साहेब जेव्हा आम्ही सभागृहात असायचो, प्रत्येक महिन्याला एक सभा असते, महासभा. तर महासभेला जेव्हा महापौर स्टार्टिंगला आम्ही आलो की शाळेमध्ये कसं कोण आलं नाही तर एक नोट असते येत नाही म्हणून. तर आमच्या 131 लोकांमध्ये 131 नगरसेवक होतो, कोणाचीच सभेला काही यायचं नाही, एकच माणसाचं यायचं. 131 दिवस 60 वेळा आम्ही महासभेत गेलो, त्यापैकी पूर्ण 5 वर्षामध्ये 6 वेळा फक्त येणारा हा माणूस आहे इथला उमेदवार. बाकी 54 वेळा आजारी असल्यामुळे आलो नाही. तर अशा माणसाला निवडून द्यायचं का? शिंदे साहेबांनी जे आमच्यावर चौघांवर, म्हणजे अ मधून दर्शना जानकर, प मधून मनप्रीत कौर गुरमुख सिंग, ब मधून शिल्पाताई वाघ, क मधून मनप्रीत गुरमुख सिंग आणि ड मधून मनोज तुकाराम शिंदे, ह्या माणसांवर जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा शिलेदार दिलेत, त्या चौघांनाही निवडून आणण्याचं काम ही शांतीनगर, कैलासनगर, श्रीनगर, वारलीपाडा, रामनगर आणि सीपी तलाव आणि ITI ही सगळी जनता करणार. वहिनी, तुम्ही आज इकडे आलात, शिंदे साहेबांनी आम्हाला विचारलं की मला तिकडे यायला लागेल का? म्हणलं साहेब तुम्ही फक्त रॅली काढली तरी आमचा विषय होणार आहे. आणि आज तर वहिनी आले तर विजयचा हे समोर दिसतं हे विजय आहे, एवढंच मी सांगतो. आणि दुसरा विषय, जे क्लस्टर शिंदे साहेबांनी आमच्यासाठी केलं, पाणी दिलं, रस्ते दिले, निधी दिला, पण विषय राहिला होता क्लस्टरचा, मोडकळी झाले इमारतींचा. शिंदे साहेबांनी 2004 पासून जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्या काळापासून आपण बघितलं 5 ते 6 वेळा त्यांनी आंदोलन केलं. 2 वेळा तर मंत्रालयापर्यंत चालत गेलो आपण. ह्या काळामध्ये शिंदे साहेबांनी एकदा आत्मदहनाचाही प्रयत्न केला विधानसभेमधून, पण फक्त आपल्या क्लस्टर योजना ही शांतीनगर, किसन नगर, वागळे इस्टेट, ITI सगळीकडे आपल्या हे करायचे म्हणून. आणि जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब झाले त्याच्या 15व्या दिवशीच साहेबांनी पूर्ण सिडकोची बैठक घेऊन
पूर्ण निधी हा कुठला बिल्डर करणार नाही, तर हा फक्त गव्हर्नमेंट करणार, म्हणजे कुठला बिल्डर पळून जाण्याचा विषय राहणार नाही. म्हणून शिंदे साहेबांनी अख्खा निधी हा फक्त आपल्या वाघा इस्टेट ठाण्यासाठी दिला, म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. दुसरा प्रश्न होता वहिनी, की लोकांना भीती वाटत होती आपली घरं तोडली तर आपल्याला क्लस्टरमध्ये जाताना वेळ लागेल बिल्डिंग बांधायला. ते शिंदे साहेबांनी एमआयडीसीचे सर्व प्लॉट वागळे इस्टेट मधले बरेचसे 10 ते 12 प्लॉट घेतले आणि तिथे पहिलं डेव्हलप करणार आणि नंतर आपली घरं खाली करणार. म्हणजे कोणाला भीती नाही की भाडं भेटणार हे भेटणार, त्याचा विषयच राहिला नाही. म्हणून शिंदे साहेबांचं कौतुक करावं की एमआयडीसीचे प्लॉट घेतले. उदय सामंत साहेब यांनी शिंदे साहेबांकडून बसून साहेबांकडून सगळे प्लॉटची आपण एनओसी घेतल्या आणि तिकडे आता बिल्डिंग पण झाल्या. 5 ते 6 बिल्डिंग आपल्या रेडी पण होत आलेत आणि आता शांतीनगरचा आता जो टप्पा येणार आहे. तर मग आमचं एवढंच म्हणणं आहे, हे सगळं करत असताना एक सुशिक्षित माणूस आपल्याला सभागृहात पाहिजे, जो रोज बसेल तिथे. बरेचशा गोष्टी करायला लागतात. क्लस्टर काय एकनाथ शिंदे साहेब बिचारे सगळं करून घेत आहेत, पण तिथे खाली जाऊन शिलेदार एक आपला तिथे हे झाला पाहिजे, तिथे मागे पाठपुरावा केला पाहिजे. म्हणून योग्य तो उमेदवार तुम्हाला माहित आहे, 4ही धनुष्यबाण दाबायचे, बाकी दुसरं कोणाचे नाव तुम्ही बघायचंच नाहीये, फक्त धनुष्यबाण बघून 4ही उमेदवारांना निवडून द्यायचंय. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देव छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, या ठाण्याचे पालक स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि ज्यांच्या छत्रीछायेखाली ज्यांच्या शिवसेनेच्या पक्षाच्या खाली आम्ही निवडणूक लढवतोय, ते शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथराव शिंदे साहेब यांना या ठिकाणी स्मरून मी 2 भाषणाला सुरुवात करतोय. या मंचावर आज ज्या प्रमाणे शंकराच्या मागे पार्वती असते, त्याप्रमाणे शंकराच्या मागे पार्वती असते, तशी एकनाथरावांच्या मागे लता वहिनी आहेत. अशा प्रकारचा एक अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे. खरं तर मी नेहमी म्हणतो, आज मला 1 वर्ष झालं आणि मी शिवसेनेत प्रवेश वहिनींच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे. त्याला 1 वर्ष झालं, परंतु त्या इलेक्शनच्या काळामध्ये ज्याप्रमाणे शंकराच्या पार्वती चंडिकाचा अवतार कसा घेतला, तसा अवतार वहिनींचा मी पाहिलेला आहे. वेळ आली तर राक्षसांच्या सारख्याला चंडिका अवताराने समाप्त करण्याचं मानाचं कार्य देखील पार्वतीने केलेलं आहे. मी या ठिकाणी सांगितलं होतो, या माध्यमातून जे प्रेम देखील वहिनीने आम्हाला दिलेलं आहे, ते प्रेम भारावून गेलेलं आहे. आणि मला खरंच वाटतं की जी काही वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काढली ती चुकीची काढली, पण उशिरा का होईना मी आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी आलो, त्याचं मला या ठिकाणी भाग्य वाटतं. साहेब थोडेसे मवाळ असतील, शांत असतील, परंतु चुकीला क्षमा नाही, चुकीला खरोखर क्षमा नाही. त्यामुळे चुकी करताना विचार करायला पाहिजे. या बहिणी माझ्या माते समान आहेत, परंतु त्यांचा अवतार मी पाहिलेला आणि त्यांचा अवतार कदाचित तुम्ही बघू नका. आणि तो बघायचा नसेल तर जे बंडखोर आहेत त्या बंडखोरांनाही सूचना आहे. बरेच बंडखोरांनी या मातेश्वरच्या पायासमोर धडक मारलेले शरण आलेले आहेत, त्या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत. परंतु जे बंडखोर अजूनही त्यांना कराची किंमत नाही, ज्यांना या आयुष्यात तारण्याचा प्रयत्न केला, ज्यांना सदा झाली असती, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना जर किंमत नसेल द्यायची तर त्यांना माफ केलं जाणार नाही. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा आदेश असतो असा. आणि म्हणून अशा बंडखोरांना देखील मदत करणाऱ्याला मला वाटत नाही वहिनी माफ करतील. साहेब तर लांबचे राहिले. अशा बंडखोरांना मदत करणाऱ्यांनी देखील सावधान राहायला पाहिजे. आजची बैठक आहे, 2 दिवसानंतर निवडणुका आहेत, इलेक्शन्स आहेत आणि 2 दिवसानंतर मतदान आहे. आपण वेळीच आपली चूक सुधारा. इथे उपस्थित असलेले पदाधिकाऱ्यांचे डोळे झोपले बंद नाही आहेत.
आमचे डोळे तर उघडेच आहेत, परंतु जी यंत्रणा वहिनींकडे आहे त्यांच्याकडे सर्व रिपोर्ट जातोय, त्यांच्याकडे सर्व रिपोर्ट जातोय कोण काय करताय. मी या तुमच्यासारख्या तमाम इमानदार शिवसैनिकांबद्दल बोलत नाही, तुम्हाला कळलं असेल. मी त्या बंडखोराच्या गटाराला मदत करणाऱ्या लोकांबद्दल बोलतोय. त्यांचा हिशोब आहे, त्यांची नोंद वहिनींकडे आहे. या ठिकाणी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा काही पक्षाकडून चुका झाल्या. आमच्या योगेशने सांगितलं, आम्हाला नागरिकांनी सांगितलं की आम्ही नेहमी सांगायचो या ठिकाणी दहशतीचं राजकारण करताय. आज व्यापारी समाज या ठिकाणी आहे वहिनी. या व्यापारी समाजांकडे आम्ही पाया पडायला गेलो तर सांगितलं आम्ही तुम्हालाच मतदान करा, फक्त आम्हाला संरक्षण द्या. या सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित आम्हाला सांगितलं. इथे शाखा प्रमुख बरेचसे आहेत. म्हटलं डोंट वरी, अजिबात घाबरायचं काम नाही. आपल्याला या संरक्षण या आमच्या देवताकडून मिळेल, या आमच्या पक्षप्रमुखांकडून मिळेल, या डेडिकेटेड टू मॅन कडून मिळेल. आणि मी नेहमीच म्हणतो अशा राक्षसांचा वध करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना एक आदिशक्तीचं वरदान आहे. या अख्ख्या कुटुंबाला वरदान आहे. एक दैवी शक्ती यांच्या मागे उभी आहे. असे अनेक वेळा झालं की आता काय होणार, आता काय होणार, खासदारकीला काय होणार, आमदारकीला काय होणार. हा माणूस त्या ठिकाणी पहलगामला मराठी माणसाची हत्या झाली त्यावेळेला मराठी माणसाच्या मागे उभा राहणारा पहिला मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेला, मराठी माणसाचा आधार म्हणून गेला. बाळासाहेबांना अपेक्षित असलेला, आनंद दिघे साहेबांना अपेक्षित असलेला हा नेता आहे. खरा शिवसेना नेता, खरा नेता आपला एकनाथ शिंदे साहेब आहे, तुमचा भाऊ आहे. आणि मला गर्व आहे की त्यांनी या ठिकाणी ओळख करून दिली. आणि खऱ्या अर्थाने मला या परिवाराचा अभिमान वाटतो, या शिवसेना परिवाराचा अभिमान होतो. या ठिकाणी 25 ते 30 इच्छुक उमेदवार होते. ज्या वेळेला निर्णय झाला की या चौघांनी उभं राहायचं त्यावेळेला सर्वांनी त्यांचा सन्मान केला. हे कुठेच होत नाही, हे फक्त शिवसेना परिवारामध्ये होतं. याचा मला आनंद आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी 15 तारीख म्हणजे गुरुवार, आज सोमवार आहे, गुरुवारी निवडणूक होणार आहे. आम्ही मतदारांना सांगितलं. गेल्या अनेक वर्ष योगेशनी बरेचसे मुद्दे सांगितले, पण गेल्या अनेक वेळेला या शहराचं चांगलं गृहनिर्माण व्हावं म्हणून एकनाथराव शिंदे साहेब गेले 10 वर्ष झटतात आहेत. आणि आपल्या विरोधातले नेते म्हणतात हे काय बोगस आहे, हे क्लस्टर वगैरे बोगस आहे, हे बनवण्याचा विषय हा फक्त. आणि म्हणून आज त्याला मला सांगायचं आहे, त्या माणसाने गरिबी पाहिली आहे. ज्या माणसाच्या मागे लता वहिनी उभ्या आहेत, मला वाटतं तुम्ही देखील तुमच्या परिवाराच्या मागे उभे राहतात. एक अनुभव मला आहे, एक उदाहरण मला माहित आहे. मी विरोधात असलो तरी मला काही आधार असायचा. ज्या वेळेला साहेब एक कार्यकर्त्यासाठी पैसे नव्हते त्यावेळेला वहिनीने तांदळाच्या डब्यात बुडलेले पैसे काढून दिले. वहिनी हे खरं आहे की नाही? म्हणजे असे संस्कार आहे. एका कार्यकर्त्यासाठी जमा केलेले तांदळा, जमा केलेले डब्यात जमा केलेले पैसे काढले, जमावी आपली काढली. असा संस्कार, अशा पुरुषाच्या मागे कोणतरी स्त्री असते हे मात्र खरं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपला हा परिवार, हा संस्काराचा परिवार आहे. या माध्यमातून मी आपल्याला सांगतो, जे अजूनपर्यंत बनवते की शिंदे साहेब बनावट आम्हाला सांगत नाहीयेत, पण आज 30 पाण्याचे 3 टावर 22 नंबरला उभे आहेत. ते किसन नगरच्या क्लस्टर साठी उभे आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर किसन नगरची बरीचशी लोक त्या टॉवर मध्ये जाणार आहेत, त्यांना घर मिळणार आहे आणि त्या ठिकाणी क्लस्टर होणार आहे. आणि वहिनी माझी विनंती आहे, आपण साहेबांना सांगावं, कारण आम्ही सर्वांनी
या ठिकाणी सर्व मतदारांना, सर्व रहिवाशांना आम्ही एक शपथपूर्वक वचनपूर्वक त्यांना सांगितलेलं आहे की या 5 वर्षात तुमचं एक राजचं स्वप्न असतं, त्या वारली पाड्यापासून रामनगर मध्ये लोकांना सारखी भीती असते, कधी येईल फॉरेस्टवाला आणि आमचं घर कधी तोडेल. त्या सिप्पी तलावच्या रामनगरच्या अर्ध्या भागामध्ये MIDC वाले कधी येतील आणि माझं घर कधी तोडतील. या शांतीनगर मध्ये कधी नोटिसा लागतील, एखादा पाऊस पडला तर एखादी बिल्डिंग कधी तुटेल अशी भीती असते. बाकी पायवाटा वगैरे तर आम्ही करत राहू, परंतु या 5 वर्षात आम्ही तुमच्या मागे लागून, साहेबांच्या मागे लागून या ठिकाणी क्लस्टरचे नियोजन करण्याचा आमचा उद्देश आहे, आमचा विचार आहे. जे स्वप्न साहेबांचे ते साकारण्याचा आमचं या ठिकाणी उद्देश या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून या भागामध्ये क्लस्टर होईल अशा प्रकारचं अभिवचन देऊन आम्ही या ठिकाणी उभे आहोत. आम्ही जे उभे आहोत ते प्रभाग क्रमांक 16 मधली आम्ही पॅनलवर उभे आहोत. माझ्या बरोबर या ठिकाणी डॉक्टर दर्शना जानकर आहेत, या एज्युकेटेड आहेत. माझ्याकडे शिल्पा जितेंद्र वाघ माझ्या पॅनल मध्ये आहेत. माझ्या बरोबर मनप्रीत गुरमुख सिंग सैन आहेत आणि चौथा मी आहे. माझं नाव माहिती की नाही, मनोज तुकाराम शिंदे. मी उभा आहे. यासाठी अगदी गुरुवार, आज सोमवार गेला, मंगळवार, बुधवार, गुरुवारी या ठिकाणी निवडणुकीचे इलेक्शन आणि वोटिंग आहे. आपण जास्तीत जास्त मताने या ठिकाणी आम्हाला निवडून द्या. आम्ही आपलं स्वप्न पूर्ण करणं एवढं सांगतो. आणि मला वहिनींचं ऐकायचंय, तुम्हाला ऐकायचंय, त्याला विनंती करतो पुढच्या कामाला जायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शाखा प्रमुख चांदबोले यांचं आपण, संतोष चांदबोले यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत करत आहोत. चांदबोधने आपल्या पक्षात, आपल्या परिवारामध्ये. याच्यानंतर माजी नगरसेविका संगीताताई पाटील यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. वहिनी या. जय शिवाजी, हर हर. व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडकी वहिनी लता वहिनी, तसेच सर्व व्यासपीठ आणि 4 आपले उमेदवार आहेत. ते आता जस्ट इथे आपल्याला बोलले, श्री मनोज शिंदे, दर्शना जानकर, मनप्रीत कौर आणि शिल्पा वाघ. ह्यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे. EVM मशीन आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर धनुष्यबाण माहिती आहे. धनुष्यबाणाच्या बाजूला बटन असतं, ते बटन दाबायचं आहे. 4 उमेदवारांना निवडून द्यायचं आहे भरघोस मतांनी. आणि आता सर्व श्री मनोज शिंदे यांनी सांगितलेलंच आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट, आणि तसे आपल्या मागे आपले देवता एकनाथजी शिंदे साहेब आहेच आणि आमची वहिनी साहेब पण आहेत. तर आपल्याला काही भीतीची गरज नाही आहे. आणि शांतीनगरमध्ये जे काय काम आहे, जे काय राहिलेले आहेत कामं, नगरसेवक निवडून आल्यानंतर आपण ते कामं करून घ्यायचे आहेत त्यांच्याकडून. मी इथे आहे, मला सांगा, शाखा प्रमुख आहेत, सर्व आहेत, आपण शशी जाधव आहेत, सर्व आहेत, सर्व आपली कामं होतील एवढंच मी आपल्याला आश्वासन देते. आणि आपले 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, वहिनींना तुमच्यातर्फे एकच शब्द देतो की 4ही उमेदवार भरघोस मतांनी इथं विजय होतील असे आम्ही तुम्हाला गवाही देतो. आणि सर्वांचे आभार. वहिनीने जे शब्द दिलाय तो ते पूर्ण करतील. आणि सर्व बहिणींना माझा नमस्कार आणि आभार. आणि सभा संपली असं जाहीर करतो.